श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 10 श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ. समर्थ इच्छे निर्माण होत त्याचा तोची करीत अक्षर ब्रह्म तो असे. मी येथे निमित्त ही त्याची लीला असत. हा ग्रंथ नवे अमृत भरोणिया वाढले. ही दत्ताची वाङ्मय मूर्ती प्रकटली असे. येथ प्रताई अजणबाहू दत्तमूर्ती राहे व्यापुनी ग्रंथाते. श्रवण पठने परमार्थ लाभे भक्तासी निश्चित. साधका आत्मज्ञान प्राप्त समर्थ कृपे होत असे. समर्था या कलियुगात तुझी एक महासमर्थ दिव्य अनुभव भक्तांप्रत मिळावे तुझ्या करुणेने. ओम श्री स्वामी समर्थ. जे सप्तशती वाचित सारथी होऊनी तयाप्रत निजात्म सुख तू दावावे. तू आदी अंतररहित तू आदी अंतरहित परब्रह्म तू साक्षात अवधूत निरंजन दत्त विविध रूपे राहसी तू. हे विश्व तव स्वरूप तू ब्रह्मांडाच्या अतीत अजाणबाहू समर्थ दत्तात्रया गुरुवर्या. या ग्रंथांच्या अक्षरात परब्रह्म श्री स्वामी समर्थ व्यापुणे राहो प्रार्थित. श्री दत्त परब्रह्मासी पठने पुरवावे मनोरथ. प्रगती व्हावी अध्यात्मात कुंडलिनी व्हावी जागृत. केवळ पठणे ग्रंथाच्या जो योग साधना करीत सोहम ध्याने आराधित त्या सर्व मार्ग प्राप्त व्हावा ग्रंथ पठनाने. हा ग्रंथ नवे सद्गुरु ऐसे व्हावी ख्याती थोरू. स्वामी समर्थ कृपासागरू वरदान देती ग्रंथाते परब्रह्म प्रकाश मार्ग. तो हा सप्तशती ग्रंथ पठने मार्ग मिळत सद्भक्तांसी निश्चय. परब्रह्म स्वामी समर्थ ग्रंथासी वरदान देत. हा ग्रंथ नवे मी साक्षात ऐसे माना भाविक हो. केवळ लोकोद्धारार्थ समर्थ ग्रंथ लिहिवित परमार्थी प्रगती होत. ग्रंथ पठने निश्चय नित्य करावे ग्रंथ पठन. तैसेची करावे सोहम ध्यान आणि मानस पूजन नित्य करावे समर्थांचे. तयाचा प्रपंच परमार्थ मी स्वये सिद्ध करीत. ऐसे ग्रंथ महात्म्य स्वये समर्थ सांगत असे. ऐसे ऐकुनी वचन दत्त संतोष पावण म्हणे मज अपेक्षेहून बहुत दिधले ईश्वरा. असो स्वामी समर्थ तया प्रज्ञा पुरात अनेक लीला करीत चराचरी राहुनिया. गिरनारहून येती सिद्ध हिमालयातून योगी येत म्हणती स्वामी राहत हिमालया माझारी. कोणी म्हणती गिरणारी समर्थ राहती तेथवरी. ऐसे लोक नानापरी बोलत राहती सर्वदा. एकाच वेळी रूपे अनंत घेऊन स्वामी फिरत भक्ता सर्वत्र भेटत. सर्वात्मक ते श्री स्वामी कधी काशीत प्रकटत. रामेश्वराही असत अबू गिरणारीही राहत. एकाच वेळी श्री स्वामी सहस्र रूपे धरून करीती लोकांचे कल्याण. श्री स्वामी समर्थ भगवान करुणासागर जगताचे. कधी गुप्त कधी प्रकट कधी आकाशवाणी बोलत कधी मलंग पठाण वेशात फिरे दत्त महास्वामी. आजही सदेह रूपात स्वामी राहती फिरत. या विश्वाचे ते विश्वनाथ चिंता करिता विश्वाची. ऐसा स्वामी समर्थ चराचरी भरोणे राहत. परी काही स्थाने असत सिद्धपीठ त्या देवाचे. नृसिंहवाडी गाणगापूर तैसेच ते औदुंबर अक्कलकोट अबू गिरणार सिद्धपीठ असतीही. ऐसे काही स्थाने असत परी भक्त हृदयी राहत. निर्मल मने आठवित समर्थ जवळी राहत असे. म्हणून सद्भक्तांनी चिंता व्हावी गुरुचरणी. मानसपूजा करुणी स्मरण करावे दत्ताचे. ते राम ते कृष्ण दत्त दिगंबर नारायण. ते साक्षात परब्रह्म ऐसे स्वरूप समर्थांचे. सर्व रूपे त्यांची असत. काली दुर्गा ही त्याची असत. मनी होऊनी निश्चिंत भजावे स्वामी समर्थांना. नित्य करावे पूजन सोहम मंत्रे करावे ध्यान. हेचे उत्तम साधन मोक्षमार्गाते पावाया. एक प्रहर ध्यान करीत 12 वर्षात होई सिद्ध. ऐसे स्वामी समर्थ स्वये मजला सांगितले. श्री स्वामी समर्थ विश्वावरी कृपा करीत मार्ग परमार्थ दावित लोकोद्धारा कारणे. एक भक्त दर्शनार्थ दुरोणी येई चालत पाहून या स्वामीप्रत अतिविस्मित होतसे. म्हणे हिमालयात स्वामी मजला दर्शन देत. ऐसे म्हणून एकटक पाहत राहे स्वामींना त्यासी समाधी लागत. तटस्थ होऊनी तो जात वैकुंठ दर्शन होत समाधीत तया लागी. जागृत होऊनी भक्त सर्व लोकांशी सांगत अहो तया वैकुंठात पाहिले मी स्वामींना. दिव्य सिंहासन असत रत्नजडित असंख्यात. लक्ष्मी देवदेवता दिसत वेष्टोनी या स्वामींना. दिव्य सिंहासन असत रत्नजडली असंख्यात. लक्ष्मी पायाशी बैसत ऐसा महिमा स्वामींचा. गरुड आणि हनुमंत गणपती आणि अनेक सिद्ध स्वामी चरणाते सेवित ऐसा महिमा स्वामींचा.
अनिमादी अष्टसिद्धी चौरे घेऊनी हाती सेवा स्वामींची करीती ऐसा महिमा स्वामींचा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान समाधी आणि योगज्ञान कायाकल्पाचे ही ज्ञान समर्थ कृपे मिळत असे. नाना विद्या नाना कला समर्थ चरणी राहिल्या म्हणून त्यांच्या सेवकाला उणे पडेना काहीही. कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी लक्ष्मी भरे जेथे पाणी सर्व देव हात जोडून चरणी तिष्ठती सर्वदा ऐसे ब्राह्मण सांगत परमानंदे नमन करीत. ऐसा स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला स्वामी लीला सहचर भाग्य त्यांचे अपार स्वनयने पाहिला परमेश्वर सांगती ते राहिले. जोडप्पा स्वामींचा महाभक्त अनेक लीला त्यासी दावित त्याचेसाठीच येत अक्कलकोटात श्री स्वामी राहते त्याचे घरात त्याचे मुलांसवे निजत ऐसा भक्त भाग्यवंत घरी ठेविले ईश्वर. स्वामी सुत श्रेष्ठ भक्त स्वामींसी एकात्म पावत स्वामी पताका नेत दर्या पार विदेशासी सुंदराबाई सेवक स्वामींसी ठेवी मुठीत ती निजा म्हणता स्वामी निजत ऐसा धाक तियेचा बाळप्पा प्रेमळ भक्त राही सदैव जप करीत श्री स्वामी समर्थ मंत्र त्याने निर्मिला सदानंद साधू असत हुक्का देती समर्थाप्रत चरण संवाहन करीत त्यासी रात्र राहत असे सारी रात्र राहत असे. कानफाट्या नाथ श्री स्वामींची सेवा करीत चिंतोपंत टोळ असत लीला सहचर स्वामींचे भुजंगा चपरासी असत. श्रीपाद भट्ट पूजा करीत अक्कलकोटचे राजे असत लीला सहचर स्वामींचे गवे स्वामी आणिक स्वामींचे सांगाती असत अवधूत बुवा असत सेवा करीते स्वामींसी शेषाचार्य अग्निहोत्री स्वामींसी तपकीर देती असे बहु सात्विक मूर्ती लीला सहचर स्वामींची स्वामी बहु मानित हास्य विनोदही करीत शेषाचार्य प्रिय असत सदा स्वामी समर्थांची जव स्वामी कोपत राजाही पुढे जाऊ न शकत परी शेषाचार्य जात चरण धरती स्वामींचे नरसप्पा सुतार तोही एक लीला सहचर त्याचे घरी वारंवार जाऊन राहते श्री स्वामी कलो श्रीपाद श्रीवल्लभ त्याची एक स्वामी समर्थ कर्दळी वनातून निघत समर्थ स्वामी सद्गुरु कोणी पुसता म्हणत मी असे श्री दत्त नृसिंह भान नाम असत ऐसे सांगती तया लागी कधी म्हणती दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड आकाशात पतितम तोयम ऐसे म्हणती कधी कधी ऐसा स्वामी समर्थ सदेह परब्रह्म दत्त अक्कलकोटी राहत भक्तोद्धारा कारणे त्यांच्या लीला अनंत कथा त्यांच्या अनंत चमत्कार त्यांचे अनंत कोणी कैसे वर्णावे समर्थ सप्तशती ग्रंथ दावी लीला संकेत दत्तावधूत आपुले चित्त समर्थ कोणी वाहतसे स्वामी स्वस्ती समर्थ सप्तशती श्री स्वामींची वाङ्मय मूर्ती अक्षर रूपे त्रयमूर्ती साकार येथे होत असे समर्थ सप्तशती ग्रंथ येथे पहा पूर्ण होत भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय इति श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त. एकूण ओव्य संख्या 700. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.